तर आपण जाणार आहेत कुस्तीसाठी आणि कुस्तीसाठी पैलवान सिकंदर येणार आहेत आणि आपण त्यांना भेटायला जाणार आहेत. तर चला मग त्यांना भेटायला जाऊ. तर त्याच्या आधी कपडे वगैरे चेंज करू आणि मग जाऊ आपण भेटायला. मित्रांनो आता आपण कपडे वगैरे घातलेले आहेत आणि आपण आता निघालो तर सिकंदर शेखला भेटायला कुस्तीमध्ये ग्राउंडमध्ये. चला मग बघू मग. मित्रांनो आता आपण बघू की सिकंदर शेखची आणि थापाची कुस्ती लागल्यावर कोण जिंकणार आहेत आणि आपण आज बघायला जाणार आहेत. तर बघू दोघांपैकी कोण विजेता होतं या आणि मग चला मग जाऊ. तर मित्रांनो आता आपण निघल्याच्या नंतर रिक्षात वगैरे बसलोत आणि रिक्षात वगैरे बसल्याच्या नंतर निघालोत आम्ही ब्रिजकडे निघल्याच्या नंतर मित्र वगैरे म्हणला व्हिडिओ वगैरे घे म्हणला. चालते म्हणलं भाऊ, व्हिडिओ वगैरे घेतला, हाय वगैरे केलं त्यांनी पण. आणि मग निघालोत आम्ही मेन रोडाला निघल्याच्या नंतर काय तिकडं बघायलोत तर एवढी गर्दी होती ना, ट्रॉफिक खूप होती. ट्रॉफिक असल्यामुळं आम्हाला जायलाच तिथं खूप वेळ लागलेला होता. मग कशी मशीन ट्रॉफिक निघली आणि ट्रॉफिक निघल्याच्या नंतर आम्ही आलो. मग काय तिथं कुस्तीचे पोस्टर वगैरे लावलेले होते, तुम्ही बघितलेच असतान. मग आलोत आम्ही मैदानावर आलं. जुनेद भैया वाजतात. कुस्त्या वगैरे चालू होत्या आणि तुम्ही कुस्त्या वगैरे तर बघितल्याच असतान. कुस्तीसाठी सर्वजण खूप लांबून आलेले होते. नांदेड, जालना, हिंगोली, परतूड खूप लांबून आलेले होते लोक आणि कुस्ती तुम्ही पाहू शकता. कुस्ती पाहण्यासाठी लोक तर खूप जमलेले होते आणि काही जणांना तर कुस्त्या अशा पाहता येणे गेल्या एवढी गर्दी जमलेली होती. खूप म्हणजे खूप गर्दी वगैरे होती. भाऊ म्हणला व्हिडिओ वगैरे घेतला का म्हणला. हो म्हणलं व्हिडिओ वगैरे चालू होता. मग बाहेर अचानक खूप लोक गेलते पळत, तर बघावं म्हणलं काय आहे काय नाही. जाऊन बघायलो तर काय आपले 2023चे महाराष्ट्र केसरी जे पैलवान आलेले होते त्यांना भेटण्यासाठी आपण पण गेलेलो होतो. मग आपण पण फोटो वगैरे काढला त्यांच्या संग, पाहू शकता तुम्ही. फोटो वगैरे काढल्याच्या नंतर निघालोत आम्ही घराकडं. तर मित्रांनो आपण देवा थापाला भेटू शकलो नाही कारण की खूप उशीर झालेला होता कुस्तीसाठी आणि रात्रीचे 1-1:30 वाजला होता. त्याच्यामुळं आपण निघालोत आपल्या घराकडं आणि घराकडं निघल्याच्या नंतर आलोत आपण घरी. आणि मित्रांनो आपण तरी पण पुढच्या वेळेस ट्राय करू देवा थापाला किंवा सिकंदर शेखला भेटण्यासाठी. आणि मग तुम्हाला हे ब्लॉग जर आवडलाच असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.